दिवाळी फराळ सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत मऊ न पडणारी करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आतील सारण परफेक्ट गोड आणि करंजी खाताना अतिशय खुसखुशीत असं हे प्रमाण अचूक जमलं की करंजी मस्त बनते। आजची जी ही आपण करंजी बनवणार आहोत ना, तर ती करंजी मैद्याचा वापर न करता बनवणार आहोत। एकसारख्या आकारामध्ये करंजी बनवून तयार होण्यासाठी एक मी खास ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तेलात गेल्यावर करंजी फुटू नये यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत। माझ्या सर्वच रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे मी काही खोबरं किसून घेतलेलं आहे। खोबरं किसून घेण्याच्या अगोदर मी ते उन्हामध्ये अर्धा ते पाऊण तास वाळवून घेतलं। यामुळे काय होतं ना की खोबऱ्याला खवट असा वास लागत नाही। आता हे खोबरं आपल्याला अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायचं आहे एकसारख्या रंगावरती। खोबरं व्यवस्थित भाजून घ्यावं, नाहीतर मग करंजीमध्ये खवट असा वास नंतर येऊ लागतो। एक भांड्याने इथे मोजून मी खोबरं घेतलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर वजनी प्रमाणामध्ये 300 ग्रॅम हे खोबरं आहे। आता हे खोबरं आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत सतत हलवत भाजूनच घ्यायचं आहे। असं केल्यामुळे आपली करंजी भरपूर दिवस आरामशीर टिकते। अगदी स्लो गॅसवरती आपल्याला ही खोबरं भाजण्याची प्रोसेस करायची आहे। कुठेच गॅस वाढवायचा नाही, नाहीतर मग हे जे खोबरं आहे ते वजनाने हलकं असल्यामुळे लगेचच करपून जाईल। खोबरं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि नॅपकिनने कढई अशी स्वच्छ करून घ्यायची पुन्हा। आता ज्या भांड्याने इथे आपण सुरुवातीला खोबरं मोजलं त्याच भांड्याने इथे अर्ध भांडं इथे मी रवा घेतलेला आहे। वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम असेल। मोठा 1 ते 1.5 चमचा यामध्ये तूप घालायचं आहे आणि रवा आपल्याला सतत हलवत अगदी स्लो गॅसवरती एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचा आहे। आता खोबऱ्याच्या प्रमाणामध्ये रवा किती घ्यायचा तर अर्धा असं प्रमाण घ्यायचं आहे, जेणेकरून सारण अतिशय परफेक्ट असं बनवून तयार होतं। 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि मस्त भुसभुशीत असा आपला इथे भाजून रवा तयार झालेला आहे। याच आपल्याला टेक्स्चरमध्ये रवा छान भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त गडद रंगावरही भाजायचा नाही। रवा इथे अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। असं नाही केलं तर काय होणार आहे की करंजी खाल्ल्यानंतर रवा जर का भाजताना कच्चा वगैरे राहिला तर मात्र पोट वगैरे बिघडू शकतं। म्हणून ही प्रोसेस आपल्याला अगदी वेळ देऊन करायची आहे। हे सर्वच पदार्थ अगदी परफेक्ट वेळ देऊन भाजून घ्यायचे आहेत। आता त्यानंतर रवा देखील या कढईमधून काढून घेऊयात आणि कढई पुन्हा नॅपकिनने स्वच्छ करून घ्यायची आणि कढईमध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। इथे मी काजू, बदाम आणि काही मनुके घेतलेले आहेत। आता यामध्ये तूप न घालताच कोरडे असेच आपल्याला स्लो गॅसवरती हे ड्रायफ्रुट्स क्रिस्पी आणि क्रंची होऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। असं हे ड्रायफ्रुट्स भाजून घेतल्यामुळे आपलं जे सारण आहे ते अजिबात खराब होत नाही। 2 चमचे खसखस आणि 3 चमचे इथे मी पांढरे तीळ वापरलेले आहेत। आता हे सुद्धा आपल्याला अगदी स्लो गॅसवरती करपू न देता भाजूनच घ्यायचे आहेत, कारण कढई गरम असल्यामुळे हे लगेचच भाजले देखील जातात। खसखस आणि तीळ सुद्धा सेपरेटलीच भाजायचे। ड्रायफ्रुट्स सोबत हे भाजायचे नाही, नाहीतर मग काय होणार आहे की ड्रायफ्रुट्स वर राहतील आणि खसखस आणि तीळ खाली राहतील आणि मग आपलं जे खसखस आणि तीळ आहे ते करपून जाणार। त्यामुळेच हे सेपरेटली असे भाजून घ्यायचे। हलकंसं हे थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जायफळ सुद्धा बारीक करणार आहोत। जायफळमुळे अतिशय चव छान येऊन जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सारणाला अगदी चव कशाने येते तर खसखस आणि तीळ घातल्यामुळे सारणाला अतिशय मस्त अशी चव येऊन जाते। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। आता यामध्ये वेलची पावडर घालायची आहे पाव चमचा। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कारण कुठलाही गोड पदार्थ म्हटलं की मीठ हे आलंच। त्यानंतर इथे 1 वाटी पिठी साखर घालायची आहे। तरीही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात, पण खूप कमी करू नका, कारण काय होणार आहे आपण जे करंजीचं वरचं आवरण बनवणार आहोत तर त्यामध्ये आपण गोडवा कमी असल्यामुळे सारणामध्ये बऱ्यापैकी गोडवा असावा। सर्वच साहित्य पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। पिठी साखर ताजीच घरामध्ये बनवलेली असल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या वगैरे होत नाहीत, पण जर का रेडीमेड पिठी साखर वापरली तर त्यामध्ये खूप जास्त गुठळ्या वगैरे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे शक्यतो पिठी साखर घरीच मिक्सरमध्ये बनवा। आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून झाले। सारण तर अतिशय सुगंधित आणि चविष्ट असं बनवून तयार झालेलं आहे। उरलेल्या ह्या सारणापासून आपण खीर वगैरे बनवू शकतो आणि हे सारण 6 महिने अजिबात खराब होत नाही। चला तर करंजीसाठीचं वरचं आवरण बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी साधारण जे आपण सुरुवातीला भांड्याने साहित्य मोजलं त्याच भांड्याने इथे अर्ध भांडं बारीक रवा घेतलेला आहे। आपल्याला इथे बारीक रवाच वापरायचा आहे
बारीक म्हणजे अगदी 0 नंबरचा जो चिरोटी रवा असतो तर तोच आपल्याला इथे वापरायचा आहे। आता हा वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम असेल। त्यानंतर यामध्ये छोटी 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। वितळवून घेतलेलं साजूक तूप घालायचं आहे। वजनी प्रमाणामध्ये 10 ते 15 ग्रॅम असेल। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तूप जर का आपण पोहे खाण्याच्या चमच्याने मोजलं तर साधारण 3 चमचे आपल्याला वितळलेलं तूप यामध्ये घालायचं आहे। तुपाचं किंवा तेलाचं मोहन करायचं नाही, कारण आपल्याला करंजी खुसखुशीत बनवायची आहे। गरम न करताच आपल्याला तूप वापरायचं आहे। तुम्ही या पिठामध्ये दूध देखील घालू शकता, पण इथे मी पाण्यामध्येच हे पीठ छान मस्त मऊ असं मळून घेतलेलं आहे। तुम्हाला जर का याच्यामध्ये दूध घालायचं असेल तर काहीच हरकत नाही, दूध घालून सुद्धा तुम्ही हे पीठ छान मळून घेऊ शकता। दुधामुळे सुद्धा करंज्या ज्या आहेत ना त्या मस्त अशा खुसखुशीत बनायला मदतच होते। आता अगदी सैलसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्टही बनवायचं नाही, कारण रवा जो आहे तो पाणी शोषून घेतो आणि नंतर मात्र हे पीठ कडक देखील होऊ शकतं। 5 ते 10 मिनिटं पीठ झाकून ठेवूया आणि त्यामुळे काय होतं की अगदी छान आपलं पीठ मुरलं जातं। आता या पिठामधील काही पोर्शन घ्यायचं आहे। 2 ते 3 इथे मी काही गोळ्या बनवूनच ठेवते आपल्याला करंजी लाटण्यासाठी, म्हणजे पुढे आपल्याला वेळ देखील वाचेल आणि सोपं होऊन जाईल। चला तर काही गोळ्या अशा पिठाच्या बनवूनच ठेवूयात। करंजी बनवण्यासाठी इथे आपण रव्याचा वापर केल्यामुळे करंजी अतिशय खुसखुशीत अशीच बनवून तयार होणार आहे। आता ही जी करंजीचं पीठ आहे किंवा वरचं आवरण आहे तर ते लाटून घेण्यासाठी इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे, कारण ही पोळी पोळपाटाला खाली चिटकू नये किंवा अगदी व्यवस्थित अशी लाटली जावी यासाठी इथे पिठाचा वापर करावा शक्यतो। पातळसर अशी पोळी इथे लाटून घ्यायची आहे। खूप जाडही बनवायचं नाही आणि खूप जास्त पातळही बनवायचं नाही, अगदी आपल्याला मध्यम जाडीची ही पोळी लाटून घ्यायची आहे या पद्धतीने। आता यामध्ये चमच्याने आपण जे सारण बनवलेलं आहे ते अगदी हातांचा वापर करून एका कडेला असं सारण हे घालून घ्यायचं आहे चमच्याने। अंगठ्याचा आणि त्याच्या बाजूच्या बोटाचा या पद्धतीने वापर करायचा आहे आणि असं हात ठेवून सारण मधल्या भागामध्ये घालून घ्यायचंय। अगदी आपल्याला कडेला हे सारण भरून घ्यायचंय। असं केल्यामुळे काय होतं ना की करंजी ज्यावेळेस आपण घडी घालतो ना त्यावेळेस सारण अगदी बाहेर येत नाही, त्यामुळे शक्यतो या प्रकारे जर का सारण भरलं ना तर अतिशय परफेक्ट असं सारण भरलं जातं। त्यानंतर इथे कडेने आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे। तुम्ही इथे दुधाचाही वापर करू शकतात तुमच्या आवडीनुसार। त्यानंतर ह्या ज्या कडा आहेत ना करंजीच्या त्या बोटाच्या मदतीने अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या, जेणेकरून तेलामध्ये गेल्यावर त्या ज्या कडा आहेत त्या ओपन नाही होणार। कडा अगदी व्यवस्थित बंद झाल्या आहेत की नाही याची इथे खात्री करून घ्यायची। आता इथे आपण वाटीच्या मदतीने अगदी सुबक आणि सुंदर अशी करंजी बनवणार आहोत। ही अगदी सोपी आयडिया आहे। चमच्याने जर का कापायला गेलो किंवा पिझ्झा कटर असतो तर त्याने जर का आपण कट करायला गेलो ना तर काय होतं की एकसारख्या आकारामध्ये आपला हा जो शेप आहे तो बनत नाही, कुठेतरी वाकडा होतो किंवा कुठेतरी कमी जास्त साईज होऊन जाते। त्यामुळे काय होतं ना की करंज्या एकसारख्या आकारामध्ये बनवून तयार होत नाही। त्यामुळे ही अगदी मस्त ट्रिक आहे। तुम्हीही असा वाटीचा वापर करा आणि मस्त सुबक आणि सुंदर अशा करंज्या बनवा। आणखीन एक करंजी तुम्हाला इथे बनवूनच दाखवते। तर पातळसर अशी आपल्याला पोळी इथे लाटून घ्यायची आहे। अंगठ्याच्या मध्यभागी आपल्याला चमच्याने सारण घालून घ्यायचंय। खूप जास्तही सारण भरायचं नाही, नाहीतर मग करंजी लवकर फुटते। आता इथे सारण भरून झाल्यानंतर आपल्याला या करंजीची घडी घालून घ्यायची, पण त्याआधी कडेने पाण्याचा वापर करा, म्हणजे जेणेकरून काय होणार आहे की आपल्या ज्या कडा आहेत त्या तेलामध्ये गेल्यावर फुटणार नाहीत आणि त्या छान एकमेकांना चिटकून बसतील। तुमच्या घरातील या पद्धतीची कोणतीही एखादी तुम्ही वाटीचा वापर करू शकता आणि मस्त सुबक आणि सुंदर इथे करंज्या बनवून तयार होतात, तुम्ही बघू शकताय। चला तर सेम पद्धतीने इथे सर्वच करंज्या बनवून घेऊयात। काहीच वेळामध्ये इथे मी सर्वच करंज्या बनवून घेतलेल्या आहेत। करंज्या बनवत असताना त्यावरती एखादं स्कार्फ किंवा ओढणी झाकण म्हणून ठेवू शकता। असं केल्यामुळे आपल्या ज्या करंज्या आहेत ना तर त्या हवेने सुकणार नाहीत आणि कोरड्या पडून तेलामध्ये गेल्यावर फुटणार नाहीत। तर ही टिप्स मात्र इथे लक्षात ठेवायची आहे। तेल तापलं की नाही ते अगोदर पाहायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला अगदी मीडियम टू स्लो ठेवायची आहे। फास्ट गॅसवरती ह्या करंज्या ज्या आहेत ना त्या तळायच्या नाहीत, नाहीतर मग काय होणार आहे की लगेचच जे वरचं आवरण आहे ते करपून जाईल किंवा जास्त गडद रंग येऊन जाईल आणि ज्या करंज्या आहेत त्या तेलाच्या बाहेर आल्यानंतर काही वेळाने अगदी मऊ सुद्धा पडतील। त्यामुळे इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे एकच की ती म्हणजे करंज्या तळत असताना गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम करायची आहे। हलकेसे बुडबुडे कमी झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने ही करंजी उलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी एकसारख्या रंगावरती आपल्याला करंजी तळण्यासाठी वेळ द्यायचा आहे। खूप जास्त घाई न करता हे काम जे आहे ना तळणीचं तर त्यांना
पुरेसा वेळ देऊनच करायचं आहे, म्हणजे आपली जी करंजी आहे ती मस्त खुसखुशीत गुबगुबीत अशी बनून तयार होते। आता इथे तुम्ही बघू शकताय करंजांना मस्त बिस्किट रंग आलेला आहे। तर ह्याच रंगावरती आपल्याला करंजा काढून घ्यायच्या तेलाच्या बाहेर। म्हणजे काय होतं की तेला कडकडीत गरम असल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि नंतरही या करंजांचा रंग बदलून जातो। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय मस्त अशा आपल्या गुबगुबीत एकसारख्या रंगावर एकसारख्या आकाराच्या सुबक आणि सुंदर अशा करंजा इथे बनून तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा। त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि सर्वच माझ्या रेसिपीज आवडीने पाहत असाल पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये तर पटकन सबस्क्राईब करून टाका। चला तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। बाय बाय फ्रेंड्स।